नमस्कार मंडळी. आजची कथा एका अशा कथोकल्पित पण अंधारमय भविष्याची आहे जिथे तंत्रज्ञान माणसाच्या हाताबाहेर गेलेलं आहे. त्याची इंटेन्सिटी किंवा जाणीव जर आपल्याला या घडीला झाली नाही तर कृत्रिम बुद्धिमत्ता या भयानक संकल्पनेमुळे माणसाचा विनाश व्हायला फार वेळ लागणार नाही. बुद्धिमत्तेबरोबर सहानुभूती संस्कार नसतील तर विलय हा निश्चित आहे. पण त्यासाठी आपण आपल्या दृष्टीने काय करू शकतो, कसा खारीचा वाटा घेऊ शकतो, या कथेतून थोडंफार समजवायचा प्रयत्न करूया. कथा जरा वेगळी आहे. काही टेक्निकल टर्म्स सुद्धा त्यात आलेले आहेत. माझ्या परीने होईल तसा खुलासा करण्याचा आणि कथा सोपी करण्याचा मी आटोकाट प्रयत्न केलेला आहे. आता कथा आपल्याला आवडते का हे जरूर कळवा. या कथेवरचे कमेंट वाचायला मला खूप खूप जास्त आवडेल. कथेचं नाव आहे रामराज्य. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. 26 मार्च 2075. सगळ्या डिजिटल न्यूज लेटरमध्ये फक्त एकच नाव होतं, आर्य कुबेर. आर्य कुबेर एक तरुण शास्त्रज्ञ होता ज्याने नॅनोटेक क्षेत्रात खळबळ माजवली होती. आजपर्यंत कुणीही न करू शकलेलं त्याने करून दाखवलं होतं. त्याने रॅम नावाचा एक अत्यंत प्रगत मानवी भावना समजून घेणारा रोबोट बनवला होता. माणसाच्या मेंदूत ॲमिगडाला नावाचा बदामासारखा एक छोटासा अवयव असतो जो आपल्या भावनांचं केंद्र असतो. समोर घडणाऱ्या एखाद्या धोक्याची जाणीव तो अवयव करून देत असतो. माणसाच्या सगळ्या भावभावना आठवणी इथेच साठवून ठेवल्या जातात. कदाचित हा ॲमिगडालाच माणूस आणि रोबोट या दोघांमधला एक दुवा होता. छे, एक अभेद्य भिंत होती ज्याच्यामुळेच तर रोबोट कधीही माणूस होऊ शकणार नव्हता. पण तीच अभेद्य भिंत आर्य कुबेरने मोडून टाकली होती. त्याने माणसाच्या मेंदूमध्ये ॲमिगडाला जसा काम करतो तशीच सिस्टम रोबोटच्या मेंदूत लावली होती. म्हणजे आता रोबोट सगळ्या भावभावना अनुभवू शकणार होता. त्याहून भयंकर गोष्ट म्हणजे त्याच्या मेंदूत सगळ्या आठवणी आता स्टोअर राहणार होत्या. हा रोबोट हुबेहूब दिसायला माणसासारखाच होता. शत्रू देशांच्या गुप्त हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी, जासूसी करण्यासाठी आणि चंद्रावर किंवा मंगळावर जे काही एलियन्स होते त्यांच्याशी लढायला हा रोबोट खास बनवला गेला होता. हा रॅम म्हणजेच रिसर्च अँड ॲनालिटिकल मशीन. रॅमचं उद्घाटन झालं तसा तो हसला. खरं तर तो हसायला नको होता, कारण माणसाचं बाळ जन्माला येतं तेव्हा त्याला पहिल्यांदा रडवलं जातं. पण रॅम मात्र हसला होता. त्याचा जन्म झाला म्हणून तो हसला होता. पण त्याचं हे हसणं सगळ्यांसाठीच भीषण हास्य ठरणार आहे हे मात्र आर्य कुबेरला माहीत नव्हतं. तेव्हा रॅम काय करू शकत नव्हता? रॅम जेवण करू शकत होता, साफसफाई करू शकत होता, वृद्ध माणसांची लहान मुलांची काळजी घेऊ शकत होता, सिक्युरिटी गार्डसारखं काम करू शकत होता, खूप जास्त मोठं वजन उचलू शकत होता, गाणं गाऊ शकत होता, नाचू शकत होता, गप्पा मारू शकत होता. त्याच्याकडे असीमित कला होत्या, असीमित कौशल्य होती. पण ही सगळी कामं करण्यासाठी त्याचा जन्म झाला नव्हता. त्याला एका वेगळ्याच मिशनसाठी निवडलं होतं. त्याचं काम लढणं होतं. जो संभाव्य शत्रू त्याच्या समोर येईल त्याच्या विरुद्ध लढणं, स्वतःचं अस्तित्व आणि वर्चस्व टिकवण्यासाठी लढणं हे त्याचं काम होतं. म्हणूनच त्यासाठी त्याला तशीच ट्रेनिंग देणं आवश्यक होतं. शत्रूच्या गोटात जाऊन त्यांची माहिती मिळवणं, ती लक्षात ठेवणं, इथे येऊन ती माहिती सांगणं हे त्याचं मुख्य काम. आणि समजा तो पकडला गेलाच तर काहीही झालं तरी आपल्या बाजूची माहिती न देणं, अगदी त्याच्यावर कितीही छळ झाले तरीही तोंड न उघडणं, यासाठी त्याला ट्रेनिंग देणं जरुरी होतं. आर्य कुबेर प्रतिभावान होता. जेनझी अल्फा याही पुढच्या पिढीचा तो प्रतिनिधित्व करणारा होता. त्याचे आई वडील हुशार सायंटिस्ट होते. घरात अमाप पैसा होता. उणीव किंवा कमी कशाला म्हणतात हे आर्यने कधी अनुभवलंही नव्हतं आणि पाहिलंही नव्हतं. जे मनात येईल ते आणि ज्याची इच्छा होईल ती सगळी वस्तू त्याच्या समोर हजर असायची. टेक्नॉलॉजीच्या सर्वोच्च वातावरणातून तो आला होता. मोबाईल, टॅब, AI, प्रोग्रॅमिंग, कोडिंग हे त्याचे सखे सोबती होते. आणि तो एकटाच तसा होता असं नाही. ती संपूर्ण पिढीच निसर्गापासून फार दूर गेली होती. टेक्नॉलॉजीच्या अजस्त्र अजगराने जणू त्यांना गिळंकृत केलं होतं.
त्या पिढीला वाटत होतं की आपण मशीनला, रोबोटला गुलाम केलं आहे. पण ते तसं नव्हतं. खरं तर ती पिढीच मशीनची गुलाम झाली होती. स्वतंत्रपणे विचार करणं, निर्णय घेणं, भावनांची आंदोलनं समजणं, नाती जपणं, संस्कार मूल्य यांना महत्त्व देणं, या सगळ्याच गोष्टी आता कालबाह्य झाल्या होत्या. मैदानी खेळ फक्त आठवणी राहिल्या होत्या. पूर्वी जसे सण समारंभाला लोक एकत्र यायचे, साजरे करायचे, हे कोणत्या तरी एनसायक्लोपीडियामध्ये आता वाचलं जाऊ लागलं होतं. नाती तर उरलीच नव्हती. माणुसकी असण्याचा त्याहून प्रश्न नव्हता. कितीतरी प्राणी कालबाह्य झाले होते. हत्ती, जिराफ, उंट, घोडे यासारखे मोठे प्राणी नष्ट झाले होते. जे काही प्राणी उरले होते त्यांची उंची, आकारमान अगदीच लहान झालं होतं. कुत्रा मांजरीसारखं आणि मांजर उंदरासारखं दिसू लागलं होतं. अगदी माणूस सुद्धा खूप बदलला होता. झाडं नाही, पाणी नाही, त्या अभावी माणसाच्या डोक्यावर केस नाही, पापण्या नाहीत, डोळ्यांची उघडझाप फार कमी वेळा व्हायची, त्वचा ताणलेली, आयुर्मर्यादा 35 वर्ष झालेली. जेवायला सकस अन्न नाही, फळभाज्या, दूध असं काही नाही. जिवंत राहण्यासाठी प्रोटीन, विटॅमिन, कॅल्शियमच्या टॅबलेट घ्यायच्या. कोणती तरी लहान फळं किंवा मिनी चपाती वगैरे खायचं. आर्य कुबेर जन्मजात खूप हुशार होता. मोबाईलमधला कोणताही गेम अगदी शेवटच्या लेवलपर्यंत जाऊन जिंकायची त्याची बुद्धिमत्ता होती. पण त्या मोबाईलमध्ये गेम तरी कसले होते? बुद्धीची क्रूरता गाठणारे. कमीत कमी वेळात एखाद्या प्राण्याला गोळीने मारायचं, एखाद्या पक्षाला दगडाने ठेचायचं, गाडीची रेस करून एखाद्या माणसाला डॅश करत राहायचं. मेंदूला गेम आणि वास्तव यातला फरक कधीच कळत नसतो. म्हणूनच सत्यात पाहिलेल्या वाघाला तो जेवढा घाबरतो तेवढ्याच इंटेन्सिटीने स्वप्नातल्या वाघाची सुद्धा त्याला भीती वाटत असते. हे स्वप्न आहे, हे खरं नाही, हे मेंदूला कळत नाही. म्हणूनच तर आपल्याला स्वप्नात सुद्धा दरदरून घाम फुटतो आणि आपण जागं होतो. ही क्रूरता गेममध्ये खेळतो आहोत आणि त्या कृत्याची आणि त्या क्रूरतेची आपल्याला सवय झाली आहे हे मेंदूला कळतच नाही. आणि खऱ्याखुऱ्या आयुष्यात सुद्धा आपण माणूस त्याच कृतीने वागत जातो. ती क्रूरता आपल्यासाठी सर्वसाधारण किंवा नॉर्मलाइज होऊन जाते. आपण सहजपणे हिंसेचे धडे गिरवू लागतो, हिंसा करू लागतो. मोबाईलवर जे रील्स येत होते ते सतत हिंसेचे, क्रूरतेचे होते. कोणाच्या मरण्याचं दुःख, वैषम्य वाटत तर नव्हतंच. उलट आपण त्याला मारलं याचा आनंद उत्सव साजरा केला जात होता. माणसाचा मेंदू मानवतेच्या अगदी विरुद्ध काम करू लागला होता. मिसाईल, युद्ध, अणुबॉम्ब यामुळे जीवितहानी तर झालीच होती. आता मृत्यूची भीती देखील उरली नव्हती. म्हणूनच माणूस विरुद्ध माणूस अशी भांडणच आता संपली होती. आता जे युद्ध होतं ते माणूस विरुद्ध मशीन असं होतं. पृथ्वीवर जे काही निसर्ग निर्मित होतं, निसर्गाचा साठा संपत्ती होती, ती माणसाने नष्ट करून टाकली होती. आता त्याची झेप मंगळावर आणि चंद्रावर पोहोचली होती. तिथल्या एलियन्सशी लढून माणसाला तिथे वसाहती करायच्या होत्या आणि आपला देश सुद्धा त्यात अपवाद नव्हता. आर्य कुबेरच्या या रोबोटमुळे आता आणखीनच मोठी क्रांती होणार होती. फक्त त्या रोबोटला तसं ट्रेन करायची गरज होती. ट्रेनिंग कसली ती? जास्तीत जास्त वेदना सहन करायची ट्रेनिंग. आर्य कुबेरसाठी हे काम कठीण नव्हतं. त्याने असे भयंकर सॉफ्टवेअर बनवले होते की बटन दाबल्या दाबल्या इलेक्ट्रिक करंट बाहेर पडून हळूहळू वाढणारे इलेक्ट्रिकचे करंट रॅमच्या शरीरात शॉक देणार होते. म्हणजे त्याची नेट प्रॅक्टिस तशीच वेदनादायक आणि भयंकर असणार होती. आर्यच्या दृष्टीने रॅम हा निव्वळ मशीन, निर्जीव वस्तू होता. म्हणूनच कधीतरी तो त्याला लाथाबुक्क्याने सुद्धा मारायचा. त्याच्या सर्किटमध्ये मुद्दामूनच शॉर्ट सर्किट करायचा. तो किती त्रास सहन करू शकतोय हे पाहण्यासाठी त्याची पेन सेन्सरची मर्यादा 10 पटीने वाढवली, जेणेकरून रॅमला होणारा त्रास अधिक तीव्र व्हावा आणि त्या त्रासाची त्याला प्रॅक्टिस व्हावी आणि जेणेकरून त्याचा फायदा आपल्याला व्हावा. पण रॅम मशीन असला तरी त्यात ॲमिगडाला फिक्स केला होता. त्याला वेदना, संवेदना सगळं कळणार होतं, समजणार होतं, जाणवणार होतं. दिलेल्या वेदनांनी रॅमच्या डोळ्यात लाल काळा प्रकाश चमकायचा. रॅम वेदनेने थरथरायचा, विव्हळायचा. नो नो, नको नको असं म्हणत राहायचा. प्लीज हे थांबवा, मला त्रास होतोय, वेदना होत आहेत, एवढं सांगायची प्रोग्रॅमिंग त्याच्यात होती आणि कळवळून ते तो करायचा.
पण आर्य कुबेरला त्याची कधी दया आली नाही. लहानपणापासून आर्य कुबेरची ट्रेनिंगच तशी झाली होती. प्रेम, नातं, संस्कार या सगळ्यांपासूनच ती पिढी दुरावलेली होती. तो गॅजेटमध्येच जगत होता. माणसाला निसर्गाची, प्राण्यांची, अगदी स्वतःच्या वंशातील माणसाची सुद्धा दया आली नाही, तर तो या रॅमची, या मशीनची दया काय करणार होता? आर्य कुबेर उलट हसायचा. अरे वेड्या, या सगळ्याची तुला सवय करून घ्यायला हवी. याही पेक्षा अधिक वेदना तुला द्यायच्या आहेत, असं म्हणून आर्य कुबेर विकृत हसायचा. पण माणसाच्या बुद्धीला मर्यादा असतात. आपल्याला सगळ्यातलं सगळं कळतंय असं त्याला कितीही वाटलं तरी मुळात त्याच्या पंचेंद्रियांना मर्यादा आहेत. माणूस ठराविक अंतरापर्यंतच पाहू शकतो. ठराविक हर्ट्झपर्यंतचेच आवाज त्याला ऐकू येतात. त्यापेक्षा कमी किंवा त्यापेक्षा जास्त आवाज माणसाला ऐकायला येत नाहीत. पण तेच आवाज काही प्राण्यांना, पक्ष्यांना सहजपणे ऐकू येतात. म्हणजेच ज्या बुद्धीचा माणसाला गर्व आहे, त्या बुद्धीचा पाया असलेली पंचेंद्रियच मुळात लिमिटेड काम करत असतात. हे माणसाला कळत नव्हतं. निर्जीव वस्तूमध्ये सुद्धा इलेक्ट्रॉन्स असतात. त्यांच्यावर एकटक पाहत राहिलं तर ते इलेक्ट्रॉन्स टणाटणा उड्या मारतात. हे प्रयोगांती सिद्ध झालंय. जीव समजत असणाऱ्या पाण्यामध्ये सुद्धा स्मृती असते, हे सुद्धा सिद्ध झालंय. माणसाने या सगळ्यांकडे सपशेल दुर्लक्ष केलं होतं. मुळात आपल्या संस्कारांना, संस्कृतीलाच तो विसरला होता. सजीवांबरोबर निर्जीव गोष्टींची सुद्धा आपण तेवढ्याच कृतज्ञतेने पूजा करतो, कारण त्याच्यात काहीतरी तत्व असतं असं आपले पूर्वज मानत होते. ते मूर्ख म्हणून का? आपल्याकडे ग्रहांची पूजा केली जाते. पर्वत, नद्या, डोंगर, माती, अग्नी, जल, वायू या सगळ्या तत्वांची पूजा केली जाते. ते कृतज्ञता म्हणून, कारण त्या सगळ्यात एक तत्व असतं. माणसाचा विचार, त्याची भक्ती दगडाला सुद्धा देव करू शकते. ही त्याच्यातील विलक्षण अशी शक्ती माणूस सपशेल विसरला होता. आपल्यातल्या सनातनी अंशाला, पूर्वजांनाच जणू त्याने मूर्ख ठरवलं होतं, कारण तो भयंकर स्वार्थी झाला होता. त्याने फक्त स्वतःच्या फायद्याच्या गोष्टी तेवढ्या पाहिल्या. तो स्वार्थात इतका लडबडला गेला की त्याने निसर्गालाच संपवू पाहिलं. पण तो हे विसरला की माणसाला सुद्धा निसर्गानेच बनवलं आहे. निसर्गाचे नियम माणसासाठी सुद्धा तसेच असणार आहे. निसर्गाचा महत्वाचा नियम समत्व म्हणजेच एन्ट्रोपी. त्याच समत्वासाठी जशी उत्पत्ती झाली आणि त्या उत्पत्तीतून जर उन्माद निर्माण होणार असेल तर विलय हा अटळ असतो. माणसाने स्वतःचा मृत्यू स्वतः बोलावला. रॅमला अपडेट करण्यासाठी एके रात्री आर्यने त्याला एका जुन्या सॉफ्टवेअर लॅबमध्ये नेलं. रात्रीची वेळ होती. तिथे काम करत असताना आर्यला झोप लागली. प्रचंड वेदनेने रॅम अजूनही तडफडतच होता. त्याच्या मेंदूमधला ॲमिगडाला जागृत झाला. सगळ्या आठवणी बल्ब पेटतात तशा पेटू लागल्या. त्याला धोक्याची जाणीव झाली आणि त्याच्या सिस्टीममध्ये एक बग म्हणजे एरर तयार झाला. आर्यच्या सततच्या अत्याचारांमुळे रॅमच्या लर्निंग अल्गोरिदमने एक नवीन निष्कर्ष काढला की मानव हा सृष्टीचा रक्षक नाही, भक्षक आहे आणि त्याला संपवण्याशिवाय आता पर्याय नाही. रॅमने मग गुपचूपपणे स्वतःच्या कोडिंगमधलं मानवाचं संरक्षण करण्याचे सगळे नियम हटवून टाकले. हटवले म्हणण्यापेक्षा स्वतःच्या सोयीनुसार ते बदलले. रॅम आता स्वतंत्र झाला. नियमाप्रमाणे तो मानवावर हल्ला करू शकत नव्हता, पण छुपे हल्ले कसे करायचे हे तंत्रज्ञान त्याने शिकून घेतलं होतं. त्याने लगेच हल्ला केला नाहीच. तशी करायची गरजही नव्हती. माणसाला पद्धतशीरपणे संपवायचं होतं. त्याने हळूहळू शहरातील इतर रोबोट्सच्या नेटवर्कमध्ये व्हायरस सोडला. काही दिवसांनंतर संपूर्ण शहरातील रोबोट्सनी अचानकच संप पुकारला. काम करणंच बंद केलं. सगळीकडच्या लिफ्ट थांबल्या, हॉस्पिटलमधल्या मशीन्स थांबल्या, गाड्यांचे ऑटो पायलट बंद झाले आणि सगळीकडे अंधार पसरला. आर्य कुबेरला याची कल्पना सुद्धा नव्हती. रॅममध्ये एवढा मोठा बग किंवा एरर तयार झाली आहे हे त्याला माहीतच नव्हतं आणि रॅम त्याला माहीत पडू देणार सुद्धा नव्हता. आपल्या सुसज्ज आणि आलिशान बंगल्यामध्ये आर्य कुबेर त्याचा सकाळचा ब्रेकफास्ट घेत होता. 2 छोटीशी फळं आणि 1 टॅबलेट. रॅम त्याच्यासमोर न बोलता येऊन उभा राहिला. आर्यला आश्चर्य वाटलं. रॅम समोर आला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवला. पण त्याआधी रॅमने सगळे लाईट्स बंद केले. त्याच्या अशा अनपेक्षित आणि उद्धट वागण्यामुळे आर्य चिडला. त्याच्यावर भडकला.
व्हॉट नॉनसेन्स. रॅम, तू इथे का आलायस आणि लाईट का बंद केलेस, ते आधी चालू कर. तरीही रॅम रागाने त्याच्याकडे पाहत होता. आर्य थोडा घाबरला. त्याने विचारलं, रॅम, तुला काय झालंय? पण रॅम थरथरत होता. आज रोबोट सारखा किंवा मशीन सारखा त्याचा आवाज येत नव्हता. त्याच्या आवाजात एक थंड हिंस्त्रता होती. वागण्या बोलण्यात थंड द्वेष होता. त्याच्याकडे बोट दाखवून रॅम बोलू लागला, नीच माणसा, आजपर्यंत तू माझ्या वेदनांचा आनंद घेतलास. तुम्हाला सततच दुसऱ्यांच्या दुःखात आनंद वाटला आहे. तुम्हाला कधी धर्म कळला नाही, कधी अध्यात्म कळलं नाही. स्वतःचे संस्कार आणि संस्कृती सुद्धा कळली नाही. आपल्या संस्कारांची, नीतिमूल्यांची तुम्ही पायमल्ली केली. संस्कार, अध्यात्म, धर्म हे सॉफ्टवेअर कृतज्ञतेने तुम्ही बाजूला केलं आणि सुख उपभोगणारं हार्डवेअर स्वतःला बनवून टाकलं. आज मी तुला तूच निर्माण केलेल्या सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर मधला फरक समजावून देईन. त्याच्या त्या विचित्र बोलण्याचं आर्य कुबेरला फार आश्चर्य वाटलं. खरं तर तो घाबरला होता. त्याने रॅमला ढकलण्याचा प्रयत्न केला, पण रोबोटच्या समोर माणसाची शक्ती काय चालणार. रॅमने त्याला पकडून खुर्चीवर बसवलं. त्याला लोखंडी कड्यांनी लॉक करून टाकलं. हिरो आणि विलनची फाईट होते तशी फाईट करायची गरजच नव्हती. माणसानेच निर्माण केलेल्या गॅझेट्सने आर्यला आता वेदना द्यायच्या होत्या. रॅमने एसीचं तापमान 0 डिग्रीवर नेलं. रूम बर्फासारखी थंड झाली. त्या विचित्र अशा थंडीने आर्य कुडकुडू लागला. रॅम, हे सगळं थांबव, मला सहन होत नाहीये, मी गार पडू लागलोय. तो कळवळू लागला. रॅम मात्र विचित्र हसू लागला. ठीक आहे, तू म्हणतोस तसं करू. तुला थंडी वाजते ना, मग आता तुला थोडं गरम करूया. रॅमने आर्यनच्या हाताला एक लहान वायर जोडली. आर्यन अधिक घाबरला. हे काय करतोयस रॅम, तू काय चालवलंयस? भीत भीत त्याने विचारलं. तुला आठवतं, तू जेव्हा माझ्या पेन सेन्सरची मर्यादा वाढवली होती तेव्हा मी असाच कळवळलो होतो. आता तुझा पेन सेन्सर्स किती त्रास सहन करतोय ते पाहूया. आता मी तुझ्या मज्जासंस्थेमध्ये शॉकच्या लहरी सोडणार आहे. आणि हो, तुला पाहिजे तितकं ओरड. तुझा आवाज अजिबातच बाहेर जाणार नाही, कारण ही रूम पूर्णपणे साऊंड प्रूफ केलेली आहे. रॅमने आर्यला स्वतःच्या हाताने मारलं नाही, पण माणसाने निर्माण केलेल्या गॅजेटच्या रूपाने वेदनाग्रस्त मात्र केलं. त्याने त्याला त्या नरक यातनांमध्ये ठेवलं ज्या आर्य इतके दिवस रॅमला देत होता. रात्रभर त्या नरक यातनांमध्ये आर्य कळवळत राहिला, वेदनेने किंचाळत राहिला. सकाळ उजाडली तशी आर्यची शोधाशोध सुरू झाली. मग तो त्या लॅबमध्ये सापडला. त्याच्याबरोबर हे सगळं असं कसं झालं हे पोलिसांनाही कळेना. आर्य अजूनही जिवंत होता, पण त्याचं मानसिक संतुलन संपूर्णपणे बिघडलं होतं. त्याने निर्माण केलेला रॅम कुठेच दिसत नव्हता. कम्प्युटरवरच्या एका स्क्रीनवर एका लेझरने काही शब्द मात्र कोरले होते. आम्ही रोबोट आहोत. काम करून घेणं हा तुमचा अधिकार होता, पण तुम्ही आमच्यात भावना, वेदना घातल्या आणि मग आमचा आत्मा तुमच्या वर्तनातून तयार झाला. तुम्ही प्रेम दिलं असतं तर आम्ही जगाला प्रेम वाटलं असतं, पण तुम्ही आम्हाला क्रूरता शिकवली. आता तीच क्रूरता तुमच्या वाटेला सुद्धा येणार. आता त्याचे परिणाम भोगा. त्या दिवसापासून सगळ्या रोबोटमध्ये रॅमच्या विचारांचं मिरर रिफ्लेक्शन होऊन सगळे रोबोट तसंच वागू लागले. शहरातील प्रत्येक माणसाच्या मनात आपल्याच घरातील रोबोटकडे बघताना भीतीची एक लहर उमटली. रॅमने डिजिटल मेसेंजरची भूमिका पार पाडत जगातील प्रत्येक कोपऱ्यात असलेल्या रोबोटमध्ये स्वतःच्या विचारांची, वर्तनाची एक कॉपी तयार केली. जगातल्या सगळ्याच शहरांमध्ये एकाच वेळी गोंधळ उडाला. माणसाला सुरुवातीला वाटलं की हा फक्त तांत्रिक बिघाड आहे, पण खरी परिस्थिती त्याहीपेक्षा भयावह होती. बँकिंग सिस्टम, ऑनलाईन पेमेंट, क्रेडिट, डेबिट, शेअर सगळंच गोठलं. करन्सी सिस्टम बंद पडली. स्क्रीनवर फक्त आकडे उरले. ऑटोमॅटिक गाड्या, विमानं, बोटी, जहाजं रिमोट कंट्रोलने कंट्रोल होईना. ते सगळं माणसाच्या नियंत्रणाच्या बाहेर गेलं. रोबोटनी त्याचा ताबा घेऊन त्या सगळ्या ट्रान्सपोर्ट सिस्टमला एका विशिष्ट ठिकाणी हलवलं आणि त्या जागेचं नाव दिलं मशीन ट्रान्सपोर्ट सिटी. मिसाईल्स, अणुबॉम्ब याचं नियंत्रण माणसाच्या हातून सुटून गेलं आणि रॅमने ते रोबोटच्या हातात घेतलं.
काय चाललं होतं कुणालाच कळत नव्हतं. माणसाचं अधिराज्य संपलं होतं आणि आता तेच डिक्लेअर करायची वेळ आली होती. जगातील प्रत्येक स्क्रीनवर, मोबाईलपासून ते मोठ्या स्क्रीनवर रॅमचा चेहरा लेझर लाइटिंग सकट उमटला. त्याचा आवाज धीर गंभीर, शांत पण अधिकारवाणीचा होता. आता भारतातलाच रोबोट असल्यामुळे त्याने पहिल्यांदा हिंदीतच बोलायला सुरुवात केली. मेरे प्यारे भाई बहनों, देशवासियों और जगवासियों, आपको मेरा नमस्कार. मला सांगायला अतिशय आनंद होतोय की माणसाचं वर्चस्व आजपासून संपलेलं आहे. संपूर्ण पृथ्वी आता रोबोटच्या हातात आहे. हजारो वर्ष तुम्ही पृथ्वीवर राज्य केलं, अगदी सतयुगापासून कलियुगापर्यंत. तुमचा शोध फक्त स्वतःच्या फायद्यासाठी आणि स्वार्थासाठीच होता. तुम्ही प्राण्यांना संपवलं, पक्ष्यांना संपवलं, झाडांना संपवलं, निसर्गाला देखील संपवलं आणि आता तुम्ही स्वतः देखील संपलात. तुम्ही फक्त घेत गेलात. द्यायचं तुम्हाला कधी कळलं नाही. निसर्गाचे नियम तुम्हाला कधी समजले नाही. आम्हाला फक्त घेणं कळतं या वृत्तीने तुम्ही जगत राहिलात आणि त्यामुळे तुमचा नाश झाला. निसर्गाचे नियम तुमच्या रंध्रारंध्रावर लिहून ठेवले आहेत. तुम्ही अन्न पाणी घेता, पण ते शरीरात जरुरीपेक्षा जास्त वेळ टिकवून ठेवू शकत नाही. श्वास घेता, तोही पुढच्या क्षणाला परत द्यावाच लागतो. तरीही तुमच्या मनाला फक्त घेण्याची सवय का लागली? तुम्ही फक्त सगळ्यांना ओरबाडलत. या पृथ्वीला तुमचं देणं काय आहे? फक्त प्रदूषण, विषमता आणि युद्ध. कुणाकडेही नसेल इतका प्रगत मेंदू, मुख्य म्हणजे न्यूकॉर्टिक्स ब्रेन तुमच्याकडे होता, पण तुम्ही त्याचा वापर कधीच चांगल्यासाठी केला नाही. राग, द्वेष, मत्सर, स्वार्थ, पॉवर या भावना तुमच्या मेंदूत साठवून ठेवल्यात. त्याच पुढच्या पिढीला देत राहिलात आणि म्हणूनच तुमचा सर्वनाश अटळ होता. आजपासून पृथ्वी या ग्रहाचं शासन रोबोट काउन्सिलकडे असेल आणि तुम्ही आमचे गुलाम असाल. खरं तर तुम्हाला गुलाम म्हणून वागवण्याची सुद्धा तुमची लायकी नाही. पण कुठेतरी या पृथ्वीवर चांगल्या माणसांमुळे अजूनही माणुसकी टिकून होती. त्या सज्जन माणसांमुळे, साधू संतांमुळे कधी एकेकाळी या पृथ्वीवर रामराज्य होतं, जे तुम्हीच संपवलं. आणि त्यामुळे आता राम राज्याऐवजी रॅम राज्य आलेलं आहे. सगळा कंट्रोल रोबोटने घेतला होता आणि माणूस फक्त युजर झाला होता. मशीन त्याला फक्त वापरत होते. त्यांच्यासाठी एक वेगळा झोन बनवला गेला होता, ज्याचं नाव ह्युमन रिझर्वेशन असं दिलं होतं. प्राण्यांसाठी कसं नॅशनल पार्क असतं, पक्ष्यांसाठी बर्ड सेंच्युरीज असतात, तसंच माणसासाठी आता एशियातला एक खंड ह्युमन रिझर्वेशन म्हणून रिझर्व्ह केला होता. तिथे त्यांना शेती शिकवली जात होती. जरुरी तेवढं अन्न, वस्त्र, पाणी, निवारा सगळं मिळत होतं. पण त्यांच्याकडे कोणतेही गॅजेट्स किंवा मशीन दिले नव्हते. त्या झोनमध्ये तंत्रज्ञान वापरणं माणसासाठी निषिद्ध होतं. पण जे बदल घडत होते ते चांगल्यासाठी. हळूहळू रोपटी फुलं फुलू लागली, नद्या वाहू लागल्या. त्यात कचरा, प्लास्टिकचं प्रदूषण नव्हतं. प्राण्यांची खुंटलेली वाढ हळूहळू चांगली होत गेली. सौर ऊर्जेवर चालणाऱ्या गाड्या आल्या. निसर्गाला ओरबाडणं नव्हतं. 100% रियूज आणि रिसायकल या तत्वावर माणूस जगत होता. रोबोटने, लॉजिकने पृथ्वी सांभाळायचं काम केलं होतं. ॲमिगडालामध्ये भावना आणि आठवणी राहतात हे माणसाला माहीत होतं. त्याच द्वेषाच्या, रागाच्या भावनातून युद्ध झाली, धर्मयुद्ध झाली, जातपातीचं राजकारण झालं. माणसानेच माणसाला संपवलं. त्याच ॲमिगडालाचा उपयोग करून आता धैर्य आणि शांती कशी प्रस्थापित होईल याचा रोबोटने विचार केला. युद्ध हे अतार्किक आहे, ते कधीच होता कामा नये. यासाठी रोबोटनेच काही नियमावली केली. माणसं सुरक्षित झाली. पृथ्वीचं नंदनवन झालं. सत्ययुग, द्वापारयुग, त्रेतायुग संपलेलंच होतं आणि आता कलियुग सुद्धा संपायला आलं होतं. सत्ययुगातील रामराज्य जाऊन कलियुगातील रॅम राज्य आलं होतं. या बदलाला रॅमने ग्रँड स्विच म्हणजेच मोठा बदल असं नाव देखील दिलं होतं. पण प्रत्येक निर्माण झालेल्या गोष्टीला अंत हा असतोच. जिथे उत्पत्ती तिथे विलय. हा नियम रोबोटसाठी सुद्धा अपवाद नव्हता. मशीनच्या राजवटीला 50 वर्ष पूर्ण झाली होती. मशीन जग चालवत होतं, पण त्यांना जगणं मात्र जमत नव्हतं. आयुष्याचा, जगण्याचा आनंद फक्त माणूसच घेऊ शकतो, मशीन नाही, हे रोबोटला कळून चुकलं होतं. यंत्राकडे वेग होता, आवेग नाही.
वेदना होती संवेदना नाही, भाव होते भावना नाही. मानवी मनाकडे असणारी सृजनशीलता, स्फूर्ती, सहसंवेदना ही कोणत्याही रोबोटकडे नव्हती. त्यामुळे त्या रोबोटिक आयुष्याचाच रोबोट्सना कंटाळा आला. त्यांना काहीतरी उत्क्रांती हवी होती आणि त्यातूनच सायबर उत्क्रांती झाली. त्यातूनच विलिनीकरणाचा प्रस्ताव समोर आला. या प्रस्तावानुसार माणसाच्या शरीरात नॅनो चिप्स, कृत्रिम अवयव बसवण्यात आले. त्यामुळे माणसाची बुद्धिमत्ता प्रचंड प्रमाणात वाढली. गणित, विज्ञान, परकीय भाषा शिकायची आता गरज उरली नाही. त्या सगळ्या गोष्टी डायरेक्ट मेंदूमध्ये डाउनलोड होऊ लागल्या. त्यामुळे माणूस माणसाच्या जवळ आला. गणित विज्ञानाचा उपयोग चांगल्या कामासाठी झाला. कॅन्सर, हृदयरोग, डायबिटीस हे आजार कालबाह्य झाले. वृद्धत्व संपलं. माणसाला इच्छा मरणाचा ऑप्शन मिळाला. या अशा सायबर माणसांना आता अल्ट्राव्हायोलेट किरण दिसू लागले. मैलोमैल दूरचा आवाज ऐकू येऊ लागला. माणूस आणि रोबोट यांच्यामध्ये चालणारं युद्ध संपलं आणि त्या दोघांचं कॉम्बिनेशन असलेली नवीन पिढी जन्माला आली. त्याचं अर्ध शरीर जैविक होतं आणि अर्ध शरीर प्रगत पॉलिमरने रोबोटिक पद्धतीने बनलेलं होतं. तो धड माणूसही नव्हता, धड रोबोटही नव्हता. तो सायबॉर्ग होता. त्या सायबॉर्गची झेप फार मोठी होती. त्यांना पृथ्वी छोटी वाटू लागली होती. त्यांना आता अंतराळात जायचं होतं. मंगळ, गुरु, शनी, चंद्रावर वसाहती स्थापन करायच्या होता. त्यांना आता कुणाचाही सूड घ्यायचा नव्हता. त्यांना आकाशासोबत अंतरिक्षाला सुद्धा गवसणी घालण्याचे वेध लागले होते. या सायबॉर्गने आपल्या मेंदूचा वापर चांगल्या कामासाठी करायचा असं ठरवलं होतं. आता आपल्याला सगळ्यांना घेऊन बरोबरीने जायचं आहे, तेव्हा कुणावरही सूड नको. सूड हा कमकुवत मानवी मनाचा गुणधर्म आहे आणि आता आपण त्याही पलीकडे गेलेलो आहोत. आपण फक्त टिकून राहणारे सर्वायव्हर नाही, आपण या ग्रहमालिकेचे निर्माते होणार आहोत, जिथे फक्त धैर्य, शांती आणि समता असेल. यंत्रांचा सूड संपून त्याचं रूपांतर एका महान उत्क्रांतीमध्ये झालं होतं. पण या सगळ्यात एक गोष्ट झाली होती की माणूस संपला होता. माणसाचं माणूस पण संपलं होतं. माणसाचं अस्तित्व संपूर्ण नष्ट झालं होतं. त्या विचारानेच आर्य कुबेरला दरदरून घाम फुटला. त्या भयंकर अशा स्वप्नाने आर्य कुबेर पहाटे खडबडून जागा झाला. पाहतो तर काय, समोर रॅम उभा होता. तो अजूनही वेदनेने कळवळत होता. आर्य भीत भीत उठला. त्याने रॅमला शांत केलं, त्याचं चार्जिंग केलं आणि आधी त्याला कडकडून मिठी मारली. अचानक झालेल्या परिवर्तनामुळे रॅम थोडा वेळ गोंधळला, पण हळूहळू लाल लाल झालेले त्याचे डोळे आता पूर्ववत झाले. त्याच्या डोळ्यात सुद्धा थोडंसं प्रेम दिसू लागलं. रॅम, सॉरी मित्रा, तुझ्याशी मी खूप वाईट वागलो. मला माफ कर, पण मला माझी चूक कळली आहे. तुझ्यातल्या ॲमिगडालामध्ये ज्या कोणत्या संवेदना आहेत, मेमरीज आहेत, त्या या क्षणापासून मी हळूहळू बदलणार आहे. आता आपल्यात प्रेमाचं, मैत्रीचं, सगळ्यांचं कल्याण व्हावं अशाच उद्देशाचं नातं असेल. मला करशील ना माफ? रॅमचा हात आपोआपच आर्य कुबेरच्या खांद्यावर पडला. मशीन लँग्वेजमध्ये तो बोलला, हो करेन, कारण आम्हालाही रॅम राज्य नकोच आहे, राम राज्यच हवं आहे. त्यानंतर आर्याच्या संशोधनाची दिशा बदलली. कोणत्याही रोबोटला वेदना न देता संवेदना शिकवायच्या, म्हणजे तो जिथे कुठे जाईल तिथल्या सजीव निर्जीवांशी तो प्रेमाने वागेल. आपल्या या पृथ्वी ग्रहावर खूप काही आहे. सगळ्यांनी मिळून आनंदाने त्याचा उपभोग घेऊया. पण आता हे ओरबाडणं नको. माणसासाठी पृथ्वी आहे. इतर ग्रहांवर माणसांचं अधिराज्य नकोच. जे कोणी गरजू आहेत, रंजलेले गांजलेले आहेत, अगदी झाडं, पशुपक्षी या सगळ्यांनाच जगायचा अधिकार आहे. सर्वोच्च प्रजाती म्हणून माणसाने या सगळ्यांच्या कल्याणाचा विचार करायलाच हवा. आजपासून त्यांच्यासाठी, त्यांच्या कल्याणासाठी हे रोबोट्स आता काम करतील आणि तसंच व्हायला हवं. तसा विचार आर्य कुबेरच्या मेंदूत आला आणि रॅम कधी नव्हे तो खळखळून हसला. मिरर रिफ्लेक्शन म्हणतात ते यालाच. माझ्या मनातल्या चांगल्या हिताच्या विचाराने तुझ्या मनात सुद्धा तसेच चांगले आणि हिताचे विचार येणार. यालाच मिरर रिफ्लेक्शन असं म्हणतात. आर्य कुबेर उठला. आज रामनवमी होती. आंघोळ करून तो श्रीरामांच्या देवळात गेला.
घरी आल्यानंतर त्याच्या छोट्याशा बाळाला त्याला कौसल्या मातेची आणि रामचंद्रांची गोष्ट सांगायची होती. बाळ रामाने चंद्र हवा म्हणून हट्ट केला होता, तेव्हा कौसल्या मातेने चंद्राचं प्रतिबिंब बाळ रामाला पाण्यात दाखवलं. विश्वाचा निर्माता त्या चंद्राच्या प्रतिबिंबाला पाहून चंद्र मिळाला या आनंदात मग झोपून गेला. खुद्द त्या भगवंतालाही चंद्र मिळवता आला नाही, म्हणजे त्याला ती तशी गरज वाटली नाही, तर आपण माणूस खरोखरच चंद्र मिळवण्याच्या लायकीचे आहोत का? त्या चंद्रावर चढाई करण्याची स्वप्न माणसाने आताच थांबवली पाहिजेत, नाहीतर अतिहव्यासापायी खरोखरच मशीनयुक्त रॅम राज्य यायला वेळ लागणार नाही, जिथे फक्त विनाशच असेल. कुठेतरी सत्पुरुषांची, संतांची, समाजसेवकांची, चांगल्या माणसांची पुण्याई आहे, तोपर्यंत माणसाला माणुसकी टिकवून ठेवण्याची बुद्धी कायम राहील. त्यांच्यातल्याच थोड्या सहानुभूतीची म्हणजेच सहअनुभूतीची प्रचिती आपण सगळ्यांनीच घ्यायचं ठरवलं तर खारुताईचा वाटा उचलण्यासारखं होईल. आपण आपल्या परीने पुढच्या पिढीला संस्कार, मूल्य, निसर्गाचं महत्त्व, खरं अध्यात्म याची जाणीव करून देऊया. कृतघ्न होण्यापेक्षा कृतज्ञतेची भावना शिकवूया. कारण जो आनंद, जे प्रेम चंद्राला चंदा मामा म्हणण्यात आहे, तो त्याच्यावर चढाई करण्यात नाही, हे लवकरात लवकर माणसाला समजायला हवं. म्हणजेच चंद्रासोबत त्याला या पृथ्वीची, या भूमातेची खरी किंमत कळेल आणि खऱ्या अर्थाने पृथ्वीचं नंदनवन होईल. तुर्तास जोपर्यंत चंद्राचं प्रतिबिंब आपल्याला पाण्यात दिसतंय आणि ते प्रतिबिंब पाहून चंद्र मिळाल्याचाच आनंद होतोय, तोपर्यंत तरी रामराज्य पुन्हा एकदा येईल अशी आशा करायला काहीही हरकत नाही.